तर या ठिकाणी तिसऱ्या मॅचला होते सुरुवात. पहिली मॅच जिंकली योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमने. दुसरी मॅच जिंकली सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणे ब. चला दोन्ही संघांचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आपण. बघा खेळपट्टीवरती सराव करू नका विनंती असेल. टीम निलजे बाजूला खेळपट्टी आहे त्यावरती सराव केला तरी हरकत नाही. आणि चला ओपनिंग प्लेयर्स टीम सोनारपाडा. एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा आणि निलजे ब या दोन टीम मध्ये मॅचला होती सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. अनिकेत पाटील आणि प्रथमेश पालकरी ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. P1चं पहिलं षटक निनाद पाटील येतं बॉलिंग मार्क वरती. निलजे ब निनाद रसाल षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी येत असताना P1चं षटक असेल. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिक उपस्थित मान्यवर तसेच लाडके खेळाडू सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात आई गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक दिवस पहिला. तिसरी लढत आपल्या समोर. या पुढचा सामना असेल कोणी अ आणि त्यांना फाईट करेल निलजे अ. दोन्ही टीम मध्ये एका बाजूला हर्षद टोंबरे असतील दुसऱ्या बाजूला नितेश पाटील. बिग फाईट सामना पुढचा आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघांमध्ये. चला स्पीडअप करायचं. मॅचला होती सुरुवात. स्ट्रायकर वरती असतील अनिकेत पाटील जो यंदाच्या हंगामामध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. एक बाईक देखील यावर्षी त्याला मिळाली त्याच्या करिअर मधील दुसरी बाईक या खेळाडूने पटकावली. तोच खेळाडू स्ट्रायकर वरती अनिकेत पाटील. दमदार बॅटिंग सातत्याने प्रत्येकी मैदानावरती करत असतो. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल राऊंड विकेटने फुल टॉस बॉल या ठिकाणी फायदा घेऊ शकले नाही. क्षेत्ररक्षक होते शॉट मिड विकेट मध्ये त्याला बेट करून मिड विकेट सीमारेषा पलीकडे अनिकेत पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉल वरती पहिला संघर्षमय चौकार. चौकार आलाय. चौकाराने अकाउंट ओपन केले गेलं. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल गेला. मिड विकेटच्या दिशेने चौकार बघितला. राऊंड विकेटने पुन्हा एकदा निनाद रसाल. लव फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला गेला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षक बॅकअपला. तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट केले गेल्या. 2च्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती पाहायला मिळते.
तर विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलाय दत्ता पाटील यांच्या माध्यमातून 1100 रुपये. निनाद रसाल साठी सर्वांसाठी असणारे निलजे ब या संपूर्ण टीम साठी जे गोलंदाजीला येतील त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज असेल दत्ता पाटील साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपये. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव एकवटली गेली. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार बघितला तदनंतर कमबॅक केलं गेलं निनाद रसलच्या माध्यमातून. राऊंड विकेटने हा बॉल सोडून दिला, वेल लेप केला. पंचांची दोन्ही हात समांतररित्या व्हाईट बॉल. आपण एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघ पाहतोय. या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना चांगला खेळ करावा लागेल निलजे ब या टीमला. हा बॉल फक्त इथून मात्र ड्राईव्ह केला गेला. अलोंदी कार्पेट लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक येथील वेगाने एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश पालकरे आणि त्याच्या सोबतीला अनिकेत पाटील जे सलामीवीर साठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्ट्रायकर वरती अनिकेत पाटील लॉफ्ट केला. मिड विकेट मध्ये भरपूर मोठी गॅप आहे. त्या गॅप मधून बॉल जाईल एका टप्प्यावरती अनिकेत पाटीलच्या बॅट मधून दुसरा चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच दिशेने मिड विकेटला बीट करत असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधनं. डिलिव्हरी षटक क्रमांक पहिला संपन्न झाला. निनाद रसलने धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 17. त्यामध्ये आपण 3 चौकार बघितले. एक दुहेरी धावसंख्या, एक लेग बाय चेस, एक व्हाईट बॉल आणि एक सिंगल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचं समीकरण आपण बघितलं. 17 धावा. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आशिष रसाल येतो बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 17 पाहायला मिळते. चांगली फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये अनिकेत पाटीलने. तर मात्र स्ट्राईक वरती पण पाहतोय फलंदाज प्रथमेश पालकरी. याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघ मजबूत आहेत. उर्ध विकेटने सज्ज झाला. बॉलिंग मार्क वरती आशिष रसाल. स्लोवर पद्धतीचा बॉल या ठिकाणी गॅप भरपूर मोठी आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अंतिम मोमेंटला या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं गेलं. तोपर्यंत वेगाने 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेले. तदनंतर बॉलला स्टॉप केलं गेलं. 3 धावा एकवटल्या त्या बॉलवरती. स्ट्रायकरवरती अनिकेत पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना अनिकेत पाटील साठी एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये, एक क्षेत्ररक्षक पण पाहतोय लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शफल लावून मारण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील मात्र आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या क्रीडांगणावरती. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार.
फलंदाज आपण पाहतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून चौथा चौकार येत असताना धावसंख्या धावफलकावरती 24 धावा पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मिळाली टीम RM11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमला. पुढचा सामना असेल खोणी आणि त्यांना फाईट करेल निलजे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचे. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पॉवर सर्कल मध्ये. येईल डॉट बॉल. जेवढे डॉट बॉलला पिकाल तेवढं नक्कीच प्रेशराइज निर्माण होईल. टीम SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीम वरती चांगली बॉलिंग करावी लागेल या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढलाय. वेगाने एक धाव कंप्लीट केली गेली. डायरेक्ट हिट झालं असतं तर नक्कीच मैदान या ठिकाणी सोडावं लागलं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जरतरीला महत्व नाहीये. एकच्या बरोबरीने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 25 धावा पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकरवरती प्रथमेश पालकरी. फटका खूप सुंदर आहे. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. लॉंग ऑफर होईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकल्या. 27 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा आल्यात या षटकामध्ये 10 धावा आल्यात. हा बॉल अलंदी कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केले गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 29. षटक क्रमांक 2 झाले संपन्न. या षटकामध्ये धावा आल्या 12. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 29 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज येत असताना या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती 5 षटकांचा आपण सामना पाहतोय. पहिल्या फेरीतील 3रा सामना. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे खोनी ए आणि निलजे ए आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. पण कल्याण डोंबिवली ग्रामीण असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आपण पाहतोय. मोठी स्पर्धा आपण खेळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ अंतरली आयोजित अंतरली चषक पहिला दिवस. क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गरम्य वातावरण. तिसरं षटक. पहिला बॉल. रिव्हर्स स्वीपचा अस्त्र बाहेर काढला. या ठिकाणी पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या सहाय्याने एक धाव एकवटली गेली. 1च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये निनाद रसाळने 17 दिल्या होत्या. तदनंतर कमबॅक केलं गेलं आशिष रसाळच्या माध्यमातून 12 धावा दिल्या. त्या षटकामध्ये चांगली बॉलिंग दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितली. स्ट्रायकरवरती फलंदाज प्रथमेश पालकरी. हा बॉल इथून मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट वेगाने फिरवली. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये. तोपर्यंत एक सिंगलचा अवधी होता. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 31-31 होणं बहुत. क्षेत्ररक्षणामध्ये अनिकेत साठी परिवर्तन होते.
लॉंग लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूचा पाठलाग करतायत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तिसरी धाव आणि 3 धावा बघता बघता कंप्लीट केल्या गेल्या. खराब क्षेत्ररक्षण टीम सातत्याने करत असताना निलजे ब या टीमला आपण पाहतोय. चुका सुधाराव्या लागतील. एक एक चूक शेवटच्या मोमेंटला अतिशय महागात पडते. धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा. हा बॉल लॉफ्ट केला. बॅटच्या रेंज मध्ये पाठवलाय सरळ मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बिग 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 हिट षटकार. प्रथमेश पालकरीच्या बॅटमधनं चांगलं कमबॅक झालं होतं निनाद रसाळच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून मात्र सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक पूर्ण. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय. अनिकेत पाटील आणि प्रथमेश पालकरीच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केले गेले. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 42-42. जास्तीत जास्त धावा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमचा. हा बॉल पुन्हा एकदा लेग लान्स केले गेला. क्षेत्ररक्षक आहेत येथील चेंडूवरती. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी संपन्न झालाय. तिसरा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 44. षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत 44 धावा. 44 या षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. अक्षय रसाल येत आहेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 4 वरती. हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर टेकऑफ घेतला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले. बॉलला स्टॉप केले गेले. तोपर्यंत अवधी होता एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 45 धावा पाहायला मिळत आहेत. 4थं षटक सुरू आहे.
या ठिकाणी इथून मात्र आपण पाहतोय चौथं षटक अक्षय रसाळच्या माध्यमातून या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. 8 ते 10 धावसंख्येचं षटक या ठिकाणी येईल का? पंचांचे दोन्ही हात समांतरित्या व्हाईट बॉल अवांतर धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली 46 या आकड्यावरती. चला कोणी ए टीमचे कॅप्टन आणि नीलचे ए दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं, रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीतील चौथा सामना असेल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉलला फेकून दिलाय. शॉट थर्ड मॅनच्या डोक्यावरून डीप मधून बॉल जातोय एका टप्प्यावरती, सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. पन्नास धावा संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. या ठिकाणी RM11 SB प्रतिष्ठान सोनारपाडा या टीमचा धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. फलंदाज आपण पाहतो अनिकेत पाटील. वैयक्तिक विचार केला तर प्रथमेश पालकरी खेळतोय, 23 धावसंख्येवरती खेळत आहे. अनिकेत पाटीलचा विचार केला तर तो देखील त्याला चांगली साथ देतोय, 22 धावसंख्येवरती खेळतोय. हा बॉल वेगाने बॅट फिरवली, बॉल आणि बॅटचा योग्य संपर्क झाला नाहीये. येतोय डॉट. धावसंख्या या ठिकाणी स्थगित पाहायला मिळते 50 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील बॉल शिल्लक आहेत 2. स्ट्रायकरवरती प्रथमेश. इथून मात्र अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा देखणा फटका. बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 1 धावसंख्या जाऊ दे होता. 1 ने टीमची टोटल 51. 51 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फलंदाजी, अजूनही एकही फलंदाज बाद झाला नाहीये. पूर्णपणे बेनिफिट आहे. अजून अमोल पाटील सारखा फलंदाज पॅव्हेलियन मध्ये आहे. तदनंतर अमर ठाकूर, योगेश पाटील, दमदार संघ यंदाच्या हंगामामध्ये नक्कीच भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा फाईट बॅक करतो. नील जेब या टीम समोर क्षेत्ररक्षक आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. टीमची टोटल 2 ने पुढे सरकली. धावा धावफलकावरती 53 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी 4 षटकांचा खेळ होतो पूर्ण आणि 4 षटकांमध्ये धावा धावफलकावरती आहेत 53. षटकाचा विचार केला तर चौथ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय रसालच्या माध्यमातून 9 धावांचं षटक फेकला. शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग मार्क वरती येतोय टीम नीलजबी या टीम कडनं योगेश पाटील. स्ट्रायकर वरती न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड अमोल पाटील. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर वरती पहिला बॉल. हा बॉल इथून मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. बॉल पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो. येतो हा डॉट. चांगली गोलंदाजी होत असताना टीम आपण पाहतोय नीलजेबी या टीमच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे. स्ट्रायकर वरती अमोलला आपण पाहतोय.
फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती हा फटका देखील अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, अर्थातच बॉलला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार. धावसंख्या धावफलकावरती 59 धावा. विकी खांडेकर यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम. याचे मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. अंतरली चषकामध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक येईल का दुसरा? नक्की झालाय. मिड विकेटच्या डोक्यावरून अमोल पाटीलच्या बॅट मधून हा तडाखा पाहायला मिळतोय. षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 65 धावा. हा बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत. चिंटूचा पाठलाग करतील. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय अमोलच्या बॅट मधून हा चौकार. धावफलक वेगाने पुढे सरकले. 69 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत. SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या संघाच्या. पुन्हा एकदा इथून मात्र बॅट वेगाने फिरवली. इथून मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतील बाद. नवीन फलंदाज न्यू बॅट्समन इनटू द ग्राउंड आर्यन ठाकूर चौथ्या क्रमांकावरती गेला. जेल घेण्याची संधी आणि अतिशय सुंदर जेल टिपला गेला शेवटच्या बॉल वरती. अशा पद्धतीने षटक क्रमांक 5 अर्थातच पहिलं सत्र कंप्लीट झालंय. 5 ओव्हर मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या टीमने बनवल्या 70 धावा बनवल्या आणि 71 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलं निलजे बी या टीम समोर. डीजे.
इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कोणी ए आणि निलजे ए. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपल्याला शेवटचा कॉल असेल. चला लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी टॉस केला जाईल. नितेश पाटील येत आहेत या ठिकाणी निलजे ए टीमचे कॅप्टन. चला कोणी टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती, आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस घेतोय. तर दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो फास्ट. तर आदरणीय दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जे निलजे जे आहेत 5 षटकांचा तो सामना असेल. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना. एका बाजूला कोणी आणि एका बाजूला निलजे. दोन टीम मध्ये बिग फाईट, मोठी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. नितेश पाटील येत आहेत, मोस्ट वेलकम. आणि हेमंत ठोंबरे कोणी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीम मध्ये टॉस होत आहे मुख्य व्यासपीठावरती. तर टीम कोणीने टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असणार आहे. लवकर आम्हाला या ठिकाणी कळवायचं काय डिसिजन असेल तो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा. दुसऱ्या सत्राचा जसा खेळ सुरू होईल या ऐकूया कल्याणचा अप्रतिम आवाज मयूर मोरे यांना. धन्यवाद. तर थँक्यू विशाल पाटील, धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अंतरली चषक 2025 दिवस पहिला सामना तिसरा. थोडं स्पीडअप करायचं ही नम्र विनंती असेल दोन्ही संघांसाठी. जाऊयात मॅचच्या दिशेने. जिंकण्यासाठी करायच्या तब्बल 71 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 61 करायच्या होत्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 82 करायचे होते आणि आता करायचे तब्बल 71. या विकेटवरती धावा होताना मी बघितलंय. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबाली संघाने सामना जिंकला. दुसरा सामना जिंकला तो हेदूटने ब संघ. आणि आता सुरू आहे तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा. निनाद आणि निकेश भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं, ग्रामीणचा बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे तो अमर ठाकूर सुरुवात करतायत. षटक क्रमांक पहिलं, फर्स्ट ओव्हर. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. दोन्ही संघाला शुभेच्छा आहे. पहिला बॉल बाउन्सर होता, अंगावरती आदळण्याचा प्रयत्न झाला आणि सेफ म्हणून फक्त एक धाव या चेंडूवरती फलंदाजाने घेतली. सन्मान दिला चेंडूला. स्ट्राईक एंडवरती आता मात्र निकेश भोईरला आपण बघतोय. अजूनही बनवायचे तब्बल 70 धावा 29 चेंडूंच्या मदतीनं. अमर पुन्हा एकदा घेऊन येतात. पुढील चेंडू निकेश साडी यावेळेस वेगात टाकलाय. मिस्टामिक स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि झेल होतोय ड्रॉप.
2 धावांचा इथे फायदा होईल. धावफलक 3 या आकड्यावर 2 चेंडूंच्या मदतीनं मागे जाऊन झेल टिपणं थोडंसं कठीण जरूर आहे. एक चांगला प्रयत्न आपण पाहिला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावर. चेंडू झाले 2. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडूला डबल पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक यावेळेला चुकी घडणार आहे की नाही, आणि आता मात्र टिपला एक सुंदर झेल. बसतोय धक्का क्रमांक पहिला. यांना आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा जमावून एक गडी बाद झालाय. चान्स जरूर मिळाला होता पण त्याचा फायदा होऊ शकला नाही. समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं असेल. 71चं एक मोठं टार्गेट सेट केलंय. मैदानाचा विचार केला तर धावा बनताना पाहिल्या आहेत. बॉल तयार. पुन्हा एक डांबर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 3 चेंडू खर्च केले, 3 धावा, एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. यावेळेस गती कमी गेली. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 4 ही धाव संख्या पाहायला मिळते. 4 रन्स ऑन बोर्ड. 4 धावा फलकावरती लागतायत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. चौकार षटकार येणं फार गरजेचं असेल. पुढील चेंडू बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेस वेगात टाकलाय आणि त्याच वेगाने त्या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय हा पहिला ब्लास्ट सिक्सर. जबरदस्त संगीत आपण ऐकलं. या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. खेळाडू प्रयत्न करतील. कॉल दिलाय आणि टिपला झेल. फलंदाज बाद. ती आशिष रसाळ यांना आपण बघतोय. अमरचं कौतुक करणं फार गरजेचं. एक षटकार काढल्यानंतर एक क्रेज थ्रू मिळवून दिला विकेटच्या माध्यमातून. 61 ची अजूनही गरज आहे. सन्माननीय पिंटूजी FC यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचंय. 40+ चे माजी कर्णधार, अंतरली टीम 40+ चे माजी संघनायक, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये अमर ठाकूरचा एक अप्रतिम खेळ. 10 धावा खर्च केला, एक गडी बाद केलाय. दुसरं षटक गोलंदाज अनिकेत पाटील 2 गडी बाद केलेत आणि 10 धावा खर्च केल्यात. यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच चेंडूवरती दांडी गोल केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. बिग विकेट. फलंदाज समीर बॅक टू द डगआउट.
इथे पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळालाय. गोलंदाज अनिकेत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवी बॅट्समन क्रीज मध्ये योगेश पाटील. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला, निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय हा दमदार चौकार. सिक्सर सिक्सर. षटकार आपण पाहिलाय. धावफलकावरती 16 ऑन द बोर्ड. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. दिवसच्या माध्यमातून पुढचा बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. कमबॅकची गरज. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स आणि यावेळेस निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर द लाईन. येतोय हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. चांगलं कमबॅक करण्याची गरज आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा दिवस खेळायचा होता. व्यवस्थित रडारमध्ये येऊ शकला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 21 धावा धावफलकावरती. 21 ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार, चौथ्या चेंडूला सिंगल. 20 चेंडू 50 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज यावेळेस पुढे सरसावलाय. पददालित्य दाखवलाय. गॅप आहे. एक धाव परिपूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता परिपूर्ण 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचले एकूण 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक आहे शेवटचा या ओव्हरमध्ये. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू. स्टान्स दिलाय फक्त स्लाइस करून. आता मात्र वेगाने निघून जातोय. गोळीच्या तुफान वेगाने सीमारेषे बाहेर चौकार. समीकरणामध्ये होणारा बदल. 18 चेंडू 44 ची गरज आहे. 18 बॉल्स 44. 18 चेंडू 44 चे समीकरण आहे. गोलंदाज येत आहेत षटक क्रमांक 3 घेऊन. यश केणेला आपण बघतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. पहिल्या षटकामध्ये अमर यांच्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 2 गडी बाद झाले. अनिकेतच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या, त्याला देखील 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले. आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाज. 18 चेंडू 44 समीकरण असताना यश केणी. सोनारपाडा संघ आपण बघतोय. पहिला बॉल निर्धाव चेंडूच्या माध्यमातून सुरुवात करतोय एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा हा संघ. गोलंदाजी करील निळजे बस संघाच्या समोर. पहिला बॉल डॉट फेकण्यामध्ये यश मिळालंय. पुढील चेंडू यश केणे. यावेळेस रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलाय आणि आता मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. निघून जाईल हा चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार.
सरळ बॅटने देखील खूप चांगल्या धावा आल्या आहेत, पण आता मात्र आगळे वेगळे स्ट्रोक रिव्हर्सच्या माध्यमातून देखील धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती ऍड करूया 4 धावा. 31 धावा, 31 ऑन द बोर्ड. 16 चेंडू 40 ची गरज आहे. 40 रन्स रिक्वायर्ड कमिंग 16 डिलिव्हरीज. 16 चेंडू 40 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यश गणेवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न होईल आता. 4 चेंडू अजूनही बाकी. स्ट्राईक एंड वरती फलंदाज योगेश पाटील. गोलंदाज कमबॅक करण्याची गरज. यश गणे पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. हा ट्रॅकर होता, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावेल. डॉट बॉल. डॉट बॉल्स येणं फार गरजेचं असेल गोलंदाजी करणाऱ्या एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स. फायदा उचित घेऊ शकले नाहीत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तर संदीपजी ठोंबरे साहेब यांना विनंती आहे, खोणी गावचे, आपण या स्टेजवरती आपलं स्वागत. धावफलकावरती जावं. 32 ही धाव संख्या पाहायला मिळेल. 32 ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक अजूनही 2. विचार केला आपण 1 चौकार, 2 डॉट आणि 1 सिंगल असं व्हेरिएशन. पुन्हा एकदा यश केणे. यावेळेस वेगवान चेंडू व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक येथील चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. अप्रतिम क्षेत्ररक्षणाने चांगली फेकी पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने. 33 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या 3ऱ्या षटकामध्ये. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 डॉट, 1 चौकार आणि 2 डबल्स. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतो पुढील चेंडू. यश. यश यावेळेस मात्र चुकीचा चेंडू. गरज नव्हती या चेंडूची आणि आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. देत सिक्सर. तीन षटकानंतर उभारल्यात 39 म्हणजे 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 ची गरज. 12 चेंडू 32. 12 बॉल्स 32 रिक्वायर्ड. नितीनजी फुलोरे इथे उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. सन्माननीय नितीनजी फुलोरे, संदीप दादा ठोंबरे यांना देखील आम्ही विनंती करतोय. अक्षयजी जाधव, नितीनजी फुलोरे, अक्षयजी जाधव यांना आमची नम्र विनंती आपण स्टेजवरती या. आपलं सहर्ष स्वागत. जावत मॅचच्या दिशेने 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 ची गरज. 12 बॉल्स 32 रिक्वायर्ड. सन्माननीय सूर्याजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बिग सपोर्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचं स्वागत, वेलकम. मॅचच्या दिशेने वळूयात आपण. 12 चेंडू 32 समीकरण. ड्रिंक्स मॅन आमचे कौतुक हजारेजी, अतिशय सुंदर कार्य आपलं. उन्हाचा तडाखा आपण बघितला तर एक महत्वाचं काम आपण करताय. चला, कोणी संघाला आमची विनंती आहे आपला निर्णय कळवायचा लवकर. बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस पहिला बॉल स्टिअर करतात. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव.
खोणी अ आणि निर्जे अ यांच्यामध्ये पुढील मॅच असेल. पहिल्या चेंडूला एक धाव आली म्हणजे 12-32 समीकरण आता 11-31 वरती येऊन ठेपलंय. 11 बॉल्स 31. योगेश ऑन स्ट्राईक. 8 बॉल 22 वैयक्तिक ही धावसंख्या पाहायला मिळते. 8 चेंडूंच्या मदतीने 22 खेळी साकारली. 2 चौकार 2 षटकार ठोकलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल अनिकेत पाटील. यावेळेस वेगवान चेंडू अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला. हवाई फायर आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय षटकाराच्या स्वरूपामध्ये. 10 चेंडू 25 समीकरण. बॉल तयार. यावेळेस अजून एक अप्रतिम स्ट्रोक आहे आणि आता मात्र विसावेल का सीमारेषेच्या बाहेर. येतो अजून एक षटकार. तीन सिक्सर पाहायला मिळतात. फलंदाज योगेश पाटीलच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आजचा सुपर मंडे त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी ही सुवर्ण पर्वणी. 3 षटकार बघायला मिळत आहेत आणि आता मात्र प्रचंड दबाव एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघाच्या गोलंदाजावरती. पुन्हा एकदा यावेळेस वेगवान चेंडू. आता मात्र दिशा दिली आहे स्लाइस करून आणि थोडीशी मिसफिल्डिंग. चेंडू निघून जातोय वेगाने सीमा पार. येतोय 4. फलंदाज योगेश पाटील साठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. सामना हातातून निसटला होता पण या सामन्यामध्ये कमबॅक करून देतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस वेगवान चेंडू. एक चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. इट्स अ डॉट बॉल. सुटकेचा श्वास जरूर सोडला गोलंदाजाने. डॉट बॉल झालाय. 7 चेंडू करायचे आहेत 15. 7 बॉल्स 15 रिक्वायर्ड. 7 चेंडू करायचे आहेत 15. गोलंदाज हा चेंडू काय करेल. काहीतरी जादुई चेंडू टाकावा लागेल पण फलंदाज योगेश पाटील ज्यांनी मात्र आगोकणारी फलंदाजी दाखवली. यावेळेस टायमिंग आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने समीकरण 14 धावा करायच्या या शेवटच्या षटकामध्ये. टोटल स्कोरचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचलेले तब्बल 57. विकेटचा विचार करूया आपण तर सोनारपाडा संघाचे विकेट दोनही संघाचे 3-3 विकेट गेलेले आहेत आणि टॉस निर्जे संघाने जिंकलेला आहे. म्हणजे 14 करायच्या 13 जरी गेल्या तरी देखील टॉसच्या बळावरती हा सामना आपण विकेट न गमावता पाहू शकतो जिंकताना. गोलंदाज येईल शेवटचं षटक घेऊन. चिराग ठाकूर. चला स्पीडअप करायचंय. शेवटच्या षटकामध्ये 14 करायचं आहे. कशा प्रकारचा खेळ होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण पैसा वसूल बॅटिंग आपण पाहिली आहे. फलंदाज योगेश पाटील संघ बॅक फूट वरती होता आता फ्रंट फूट वरती आलाय. चिराग ठाकूरच्या हातामध्ये दिलाय चेंडू कर्ण धरणे आणि आता मात्र चिराग ठाकूरला तो विश्वास सार्थ ठरवण्याची गरज आहे. चिराग ठाकूर 13 चेंडू 39 धावा ही अशी वादळी खेळी साकारली आहे फलंदाज योगेश पाटीलने. योगेशचं स्वप्न विजयाचं आहे. तो विजय प्राप्त करण्यासाठी योगेश लढतोय. योगेश झुंजतोय. चिराग ठाकूर घेऊन येतोय षटकातला पहिला बॉल. पहिलाच बॉल योगेश साठी ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळाला. उत्तर देऊ शकला नाही या चेंडूचं आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारा डॉट बॉल. समीकरणामध्ये होणारा बदल 5 चेंडू करायचे आहेत 14 धावा. विकेट न गमावता 13 देखील चालू शकतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा चिराग
ठाकूरचा चेंडू यावेळेस आपटा करत पूल केलाय, चुकीला माफी नाही, सीमा रेषेचा वेध घेणारा अजून एक ब्लास्ट येतोय, हा अजून एक सिक्सर. चेंडू 45 धावांची वादळी खेळी योगेश पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र समीकरणामध्ये होणारा बदल, 4 चेंडू 8 धावांची गरज, विकेट न गमावता 7 देखील चालू शकतील. आता काय करेल अमोल पाटील, आता मात्र आलेत यष्ट्यांच्या मागे. मास्टर माइंड असा खेळाडू, काहीतरी कमबॅक करायचंय ते हेरून अमोल आला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजाला काय कानमंत्र देईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपण वेळ थोडा जास्त खर्च करता याची नोंद घ्या. एसबी प्रतिष्ठान आरव सोनारपाडा विरुद्ध निळजे ब या दोन संघांमध्ये क्रुशियल मोमेंट वरती मॅच आली आहे. गोलंदाज चिराग ठाकूर कमबॅक करून देण्यासाठी त्याला आपण शेवटचा षटक हाताळण्यासाठी पाठवलं होतं. पहिला चेंडू डॉट फेकला असं वाटलं, कमबॅक झालंय, पण दुसऱ्याच चेंडूवरती योगेश पाटीलच्या माध्यमातून धारदार असा षटकार. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू, एज जरूर लागली, फरक काही पडणार नाहीये, डॉट बॉल येईल. 3 चेंडू 8 करायचे आहेत, विकेट न गमावता 7 देखील चालू शकतील. योगेश पाटील चिराग ठाकूर एकमेकांच्या समोर. अमोल आल्यानंतर आता मात्र डॉट बॉल जरूर आलाय आणि 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. काय कानमंत्र आहे अमोलचा पुढच्या 3 चेंडूंसाठी. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश पाटील, योगेशला थांबवण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज चिराग ठाकूर. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि आता मात्र जजमेंट थोडस चुकलं होतं तरी देखील झेल टिपलाय, फलंदाज बाद. डॅनी म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. कोळेगावचे खोणी गावचे डॅनी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे स्टेजवरती. आपण सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू 2, 8 धावांची गरज कंपल्सरी आता मात्र झालेली आहे. काय घडेल? अमोल ज्या वेळेला यष्ट्यांच्या मागे आले त्याच वेळेला प्रेक्षकांना कळलं होतं की अमोल गोलंदाजासाठी काहीतरी नवी स्ट्रॅटेजी करतील आणि योगेश सारखा एक दमदार फलंदाज मैदानात बाहेर पाठवलाय. आता मात्र फलंदाज अक्षय रसाळ लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, ताकद जरूर आहे आणि ती ताकद सिद्ध करायची. 2 चेंडू 8 ची गरज, गोलंदाज चिराग ठाकूर. 45 धावांची वादळी खेळी साकारली फलंदाज योगेश पाटीलने, पण त्या खेळीचं काय रूपांतरण विजयामध्ये होईल का हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज चिराग ठाकूर पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान तेस्तरा चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय, वाईटचा येतो इशारा. 1 धाव अजून कमी होतीये. टोटल स्कोर 64 करायचे अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत 2. चिराग ठाकूर कमबॅक करण्याची अजूनही गरज आहे. अक्षयला आपण बघतोय स्ट्रायकिंग एंड वरती, स्पीडअप करायचंय ही नम्र विनंती असेल. क्रुशियल मोमेंट मध्ये मॅच आपण पाहतोय. एका बाजूला एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा संघ, दुसऱ्या बाजूला निळजे ब संघ. चिराग ठाकूर पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला अक्षयने. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, 1च धाव मिळाली आहे. 1 चेंडू 6 ची गरज कंपल्सरी आता मात्र आली आहे. ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील 1 चेंडू मध्ये 6 धावा होताना आपण नेहमी बऱ्याच वेळेस बघतो. तो इतिहास याच मैदानावरती पुन्हा एकदा रचला जाईल का? राईट हँडेड बॅट्समन आहे आशिष रसाळ.
आशिष आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया, एक चेंडू 6ची गरज. समीकरण आहे ते कंपल्सरी करायचे आहेत. विकेट जास्त गमावले आपण. एक चेंडू 6ची गरज आहे. खूपच जबरदस्त असा सामना आपण पाहतोय. सुपर मंडे आजच्या दिवसामध्ये. एक चेंडू 6. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती. चिराग ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर रचना पुन्हा एकदा बदलली जाईल. एक चेंडू 6ची गरज आहे. स्पीडअप करायचं ही नम्र विनंती पुन्हा एकदा. एक चेंडू 6ची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. जर मोठा फटका आला तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा जबरदस्त असा विजय आपल्याला पाहायला मिळेल. पण गोलंदाज चिराग ठाकूर हे होऊ देईल का या शेवटच्या चेंडूवरती. गती कमी केली चेंडूची आणि आता मात्र सामना होतोय फिनिश. विजयी संघाचं अभिनंदन करूयात. संघ हे SB प्रतिष्ठान RF11 सोनारपाडा पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यांचं अभिनंदन. हार्ड लक टीम निळजे ब संघ, आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपले धन्यवाद. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. अनिकेत या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. 24 धावसंख्या वैयक्तिक बनवली आणि एक गडी बाद केलाय. अनिकेत या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि त्याचा सन्मान केला जाईल. माननीय श्री दत्ता पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच अनिकेत. तर सन्माननीय डॅनी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं स्वागत. खोणीय आणि निळजे संघामध्ये जेव्हा सामना सुरू होईल पहिल्या सत्रामध्ये ऐकूयात याच अंतरली गावचं